मित्रांनो, बरेच दिवस झाले लोक LPGच्या लाईन्समध्ये लागून परेशान झालेत आणि आम्हाला बरेच लोकांनी विचारलं की LPG इश्यूमुळे आता इंडक्शन घेतो पण बेस्ट चॉईस कसा करू. आणि जर तुम्ही इंडक्शन कुकटॉप घ्यायचा विचार करत असाल तर हे क्विक बाईंग गाईड नक्की बघा. सगळ्यात पहिले वॅटेज चेक करा. स्टार्टिंगमध्ये 1200 वॅट ते 2100 वॅट आणि इव्हन जास्त वॅट इंडक्शन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. बट मी म्हणेल 1600 ते 2100 वॅट बेस्ट असतो बिकॉज त्यावर नॉर्मली सर्वच टाईपचे कुकिंग होऊ शकणार. नंतर प्रीसेट मोड बघा. रोटी, राईस, फ्राय, बॉईल सारखे मोड्स असले तर यूज करायला इझी पडतं. आणि पुश बटन आणि टच बटनमध्ये पुश बटन मी सजेस्ट करेल बिकॉज टच बटनवर जर कुकिंग करताना ऑइल वगैरे जाणार तर ऑपरेट करायला थोडा इश्यू येऊ शकतो. बिल्ड क्वालिटी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. स्ट्रॉंग ग्लास टॉप असेल तर लॉंग टाईम टिकतो सो ते नक्की बघा. सोबतच बाकी बॉडीची क्वालिटीही चांगली हवी सो ते सुद्धा चेक करा. अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे सेफ्टी फीचर्स पण बघा जसे ऑटो कट ऑफ आणि ओव्हरहीट प्रोटेक्शन, 4 kV सर्ज प्रोटेक्शन त्या इंडक्शनमध्ये आहेत का हे असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, सगळे भांडे इंडक्शनवर चालत नाहीत. इंडक्शन कम्पॅटेबल भांडेच पाहिजे म्हणजे मॅग्नेटिक मेटल्स लाईक स्टील किंवा आयर्न आणि फ्लॅट सर्फेसेसवाले. सो इंडक्शन घेताना हे नेहमी लक्षात असू द्या. ब्रँड आणि सर्व्हिस पण इम्पॉर्टंट आहे कारण रिपेअरचं काम लागलं तर इझिली झालं पाहिजे. सो एक चांगला ब्रँडचा इंडक्शनच नेहमी घ्या आणि लास्ट बजेटनुसार बेस्ट फीचर बॅलन्स करा. अननेसेसरी एक्स्ट्रा फीचर्ससाठी जास्त पैसे देऊ नका. सो हेच काही बेसिक इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत.